माझे नाव शुभम दामोदर बुराडे आहे. हं. माझ्या हाताने काही दिवसाआधी गलती झाली होती. मी कमेंट्स केले होते वादग्रस्त. पण- बाबासाहेबांना शिवीगाळ केली होती. हं. याबद्दल मी माफी मागतो. माफी मागलो माफी माग- हात बाबासाहेब जोडून मी बाबासाहेब आंबेडकरला माफी मागतो व सगळे भीम सैनिकांना माफी मागतो आणि यानंतर असं होणार नाही. माझ्याकडून वाद पाहिजे, कारण महामानवांचा अपमान करणे हा एक खूप मोठा गुन्हा आहे. कारण भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांच्याबद्दल जर असं अपमानजनक जर कोणी करत असेल तर त्यांना आम्ही चूप देऊ. बहुजन समाज पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष अनिकेत कुतरमारी सुद्धा नागपूरहून या वाडी पोलीस स्टेशनवर आलेले. तुम्ही काय सांगाल या प्रकरणी? हे प्रकरण जवळपास 2 हप्ते अगोदर मला माहिती मिळाली. या ठिकाणी यश नावाचा मुलगा आहे. यशला त्या पर्सनल लिहून त्यांनी कमेंट केली. हा यश आहे, पर्सनल त्याला कमेंट केली. याला कमेंट हां, आणि कमेंट अशी केली की बाबासाहेबाबद्दल अश्लील शब्द वापरला, याच्या आई बहिणीवर शब्द, आणि काही झगडा नाही, भांडण नाही, काही नाही, आणि ओळख पण नाही. ओळख पण नाही. मग त्याची मानसिकता किती विचित्र असेल. हेच आम्ही मग त्याची आयडी चेक केली. त्यांनी विविध लोकांना, गुजरातमध्ये सुद्धा एका जणाला, सूर्य नावाच्या व्यक्तीला त्यांनी अपशब्द वापरला. गुजरात सोडून नागपूरमध्ये एका भीमकन्याला वापरला आणि खूप गंद्या गलिच्छ शब्द वापरला. याची माहिती मी आकाशला दिली. आकाश इथला प्रॉपर आहे, हिंगण्याची आयडी असली याची. आकाशला याची माहिती काढायला लावली. आकाशने शोध घेतला. माहीत पडलं की हा हिंगण्याला नाही, वाडीला किराणा राहतो आणि एका कंपनीत काम करतो. इथल्या लोकांनी जे बाबासाहेबांचे विचारधारेचे आमचे युवा तरुण जे आहेत तळप, यांनी शोध घेतला आणि हिंगण्याच्या त्याच्या कंपनीने त्याला शोधून काढलं. तिथून त्याला मारत या ठिकाणी आणलं आणि पोलिसाला सोपवलं आहे. ही घटना खूप हे, आणि आमची इशारा आहे, आमच्या आंबेडकर चळवळीचा खूप मोठा इशारा की खूप झाला सहन, आता सहन होणार नाही. हा इशारा देतो की यानंतर जर बाबासाहेबाबद्दल अपशब्द वापरला, कोणत्या महापुरुषाबद्दल अपशब्द वापरला, तर तुमच्या घरी घुसून तुम्ही धिंड काढण्यात येईल आणि ते गद्यावर बसून काढू आम्ही. लक्षात ठेवा. गंभीर इशारा आहे. हा इशारा तुम्ही जो आहे समजून घेतला पाहिजे.